नमस्कार सर्वांना. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण मार्च महिन्यामध्ये जे महत्त्वाचे दिन विशेष आहेत, याची माहिती पाहणार आहोत. 3 मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिन व राष्ट्रीय संरक्षण दिन साजरा केला जातो. प्राण्यांची शिकार, प्राण्यांची तस्करी याविषयी अवेअरनेस पसरवण्यासाठी 2013 पासून संयुक्त राष्ट्र महासभेने जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्यास सुरुवात केली. तर आपल्या देशामध्ये जे आर्म फोर्सेस आहेत, त्यांना ट्रिब्यूट म्हणून राष्ट्रीय संरक्षण दिन साजरा केला जातो. 4 मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा केला जातो. आपल्या देशाची जी राष्ट्रीय सुरक्षा परिषद आहे, तिची स्थापना 4 मार्च 1966 रोजी करण्यात आली. व त्यानंतर 6 वर्षांनी म्हणजे 1972 पासून राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा केला जातो. 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. महिलांवर होणारे अत्याचार, महिला सक्षमीकरण, महिला समानीकरण, लिंग समानता याविषयी अवेअरनेस पसरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च रोजी साजरा केला जातो. 10 मार्च रोजी राष्ट्रीय उद्योग दिन साजरा केला जातो. माझी थोडीशी मिस्टेक झालेली आहे. हा उद्योग दिन फक्त महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या स्मृतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. 12 मार्च रोजी जागतिक किडनी दिन साजरा केला जातो. जागतिक किडनी दिन मार्च महिन्याच्या दुसऱ्या म्हणजे दरवेळेस मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो. किडनीविषयी आजारांचे जे अवेअरनेस पसरवण्यासाठी जागतिक किडनी दिन मार्च महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो. 15 मार्च यावर्षी 2025ला 12 मार्च रोजी दुसरा गुरुवार आला आहे, म्हणून मी इथे 12 मार्च केलेले आहे. 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक संरक्षण दिन साजरा केला जातो. ग्राहकांचे हक्क व गरजा याविषयी अवेअरनेस पसरवण्यासाठी 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक संरक्षण दिन साजरा केला जातो. 16 मार्च रोजी राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा केला जातो. 16 मार्च 1995ला पहिल्यांदा पोलिओची लस दिली गेली व त्याचे औचित्य साधून व लसीकरणाविषयी जागरूकता पसरवण्यासाठी 16 मार्च रोजी राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा केला जातो. 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिन साजरा केला जातो. 2010 पासून याची सुरुवात झालेली आहे. चिमण्यांच्या विषयी पहिले चिमण्यांची संख्या फार होती, पण त्यांची संख्या आता हळूहळू घटत चालली आहे. याविषयी अवेअरनेस पसरवण्यासाठी 20 मार्च रोजी जागतिक चिमणी दिन साजरा केला जातो. 21 मार्च रोजी जागतिक वन दिन साजरा केला जातो. वनांचे संरक्षण, जंगलतोड याविषयी अवेअरनेस पसरवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 22 मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा केला जातो. 1993 साली पहिल्यांदा जागतिक जल दिन साजरा करण्यात आला. स्वच्छ व ताज्या पाण्याच्या स्रोतांची काळजी घेणे, पाण्याचे नीट व्यवस्थापन करणे, संरक्षण करणे याच्यासाठी 22 मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा केला जातो. 23 मार्च रोजी जागतिक हवामान दिन व शहीद दिन साजरा केला जातो. जागतिक हवामान संघटना आहे आपली, तिची स्थापना 23 मार्च 1961 रोजी झाली. याचे औचित्य साधूनच जागतिक हवामान दिन 23 मार्च रोजी साजरा केला जातो. आणि शहीद दिन म्हणजे याच दिवशी शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी देण्यात आली. तर याचे स्मरण ठेवून 23 मार्च रोजी शहीद दिन साजरा केला जातो. 24 मार्चला जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो. 24 मार्च 1882ला रॉबर्ट कोच हा एक जर्मन सायंटिस्ट होता. त्यांनी जे क्षयरोग म्हणजे टीबीचे जे विषाणू आहेत त्यांचे तुकीमध्ये त्यांनी संशोधन केले आणि 24 मार्च 1882ला ते त्यांनी पब्लिश केले. म्हणून याचेच स्मरण ठेवून बरोबर 100 वर्षानंतर 24 मार्च 1982 पासून जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात सुरुवात झाली. 27 मार्चला जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो. विविध कला, संस्कृती आणि परंपरा यांचे जतन करण्यासाठी व त्याविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी 27 मार्च या दिवशी जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो. धन्यवाद.